झी 24 तास महिला सन्मान को पॉवर्ड बाय चितळे बंधू, ओनली लव्ह, नो पाम ऑइल, पारसनाथ तेल, सुंदर मी निरोगी मी, स्पेशल पार्टनर जीपी पार्सिक सहकारी बँक लिमिटेड, नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग, सुदर्शन सौर. सोलार म्हटलं की 35 वर्षांपासून एकच विश्वास, विश्वासार्ह नाव सुदर्शन सौर. नमस्कार, मी प्राची घाणेकर. नमस्कार, मी ईशा जगताप. झी 24 तास महिला सन्मान सोहळ्यामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. झी 24 तास महिला सन्मान सोहळा को पॉवर्ड बाय चितळे बंधू, ओनली लव्ह, नो पाम ऑइल, ती सुंदर मी निरोगी मी, स्पेशल पार्टनर्स जीपी पार्सिक सहकारी बँक लिमिटेड, नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग, सुदर्शन सौर. सोलार म्हटलं की 35 वर्षांपासून एकच विश्वास, विश्वासार्ह नाव सुदर्शन सौर. सन्मान, शक्ती आणि प्रेरणेचा उत्सव म्हणजे आजचा हा सुंदर सोहळा. ती फक्त घर सांभाळत नाहीये, तर ती इतिहास घडवतीये. ती फक्त स्वप्न पाहत नाही, ती ते साकार करण्याची जिद्द सुद्धा बाळगते. आणि म्हणूनच आजचा हा सन्मान म्हणजे तिच्या संघर्षाला सलाम. सर्वांचं स्वागत. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या आवर्जून उपस्थित असणाऱ्या इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून ज्यांची ख्याती आहे, गायिका आहेत, सामाजिक कार्यकर्ता आहेत, अशा विविध भूमिकांमध्ये आपल्याला भेटणारं. मी त्यांना मुद्दामहून मिसेस मुख्यमंत्री म्हणणार नाही, कारण त्यांची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे आणि ती स्वतःची ओळख नेहमीच त्या आपल्या या वेगवेगळ्या विविधांगी पैलूतून आपल्या समोर आणत असतात. अशा अमृता फडणवीस यांचं मी स्वागत करतो. सोबतच मुंबईच्या प्रथम नागरिक, मुंबईच्या महापौर रितू तावडेजी आपल्यासोबत आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सना मलिक इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. आणि सोबतच आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या, सध्या गाजत असलेल्या तिघी सिनेमामधल्या आणि देशभर ज्यांचा नावाचा डंका आहे, अशा दोन अभिनेत्री नेहा पेंडसेजी आणि सोनाली कुलकर्णीजी, आपल्या दोघींचंही खूप खूप स्वागत. झी 24 तास वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो, ज्याच्यामध्ये आम्ही समाजातल्या विविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या चर्चा घडवत असतो, त्याच्याविषयीचे कॉन्क्लेव्ज आम्ही घेत असतो. मार्च महिना हा आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो आणि अनेकांनी अनेक वेळा ही भूमिका मांडली की केवळ एक दिवस का महिला दिन असावा, तो वर्षभर असावा, आणि तीच आमची ही भूमिका आहे. पण या मार्च महिन्यात देखील वेगवेगळे कार्यक्रम होत राहावेत. आम्ही विविध चॅनलच्या माध्यमातून, एक जबाबदार वाहिनीच्या माध्यमातून या महिन्यात विविध क्षेत्रातल्या स्त्रियांच्या कर्तृत्वाचा सन्मान केलेला आहे. हे वर्ष सध्या आपण आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्ष म्हणून आपण सेलिब्रेट करतो आणि त्याच्यातच कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा आम्ही धरित्रीच्या लेकी म्हणून विशेष सन्मान आम्ही या कार्यक्रमात केला होता. सध्या अनेक विषय आपल्यासमोर आहेत आणि महिलांच्या संदर्भातले, मग ते शहरी महिलांचे असो, ग्रामीण भागातल्या महिलांचे असो, त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नापासून त्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नांपर्यंत विविधांगी प्रश्नांमध्ये बाबत या कार्यक्रमात चर्चा व्हावी. साधक बाधक अंगाने आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवर महिला, ज्यांचं फक्त आपल्या क्षेत्रातलं अचीवमेंट आहे असं नाही, तर अनेकांना प्रेरणा देणारं त्यांचं काम आहे, त्यांचा सन्मान आज इथे आपण करणार आहोत. आपण फक्त महिलांना 2 दिवसासाठी सेलिब्रेट करायचं, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करायचा एवढ्यापुरतं न थांबता आतून आपण खरंच महिलांना सन्मान देतो आहे का? महिलांना सन्मान देण्यापेक्षा त्यांना योग्य संधी आपण देतो आहे का? केवळ महिलांना 50% आरक्षण देऊन राजकारणामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरं तर आपण थांबणार आहोत का? की त्यांना जी अपॉर्च्युनिटी ते डिझर्व करतात, त्यांना जी संधी त्यांच्या कर्तृत्वामुळे मिळावी ती खरंच मिळते आहे का? तोंड देखला सन्मान किंवा नावापुरता सन्मान महिलांना देऊन उपयोग नाही, तर ती इक्वल आपण ज्याला म्हणतो इक्विटी आपण त्यांना देतो आहे काय? इक्वालिटीपेक्षा ती इक्विटी महिलांची कितपत आहे? राजकारणामध्ये आपण बघतो, रितू तावडेजी तुम्ही आता महापौर झालेला आहात, तुम्हाला या गोष्टीची वारंवार जाणीव होत असेल. सनाजी तुम्ही बघतात राजकारणामध्ये, महिलांना राजकारणामध्ये इतकं सोपं नसतं. मेल डॉमिनेटेड फील्ड आपण म्हणतो, पण तिथेही आज महिला आपल्या कर्तृत्वाने छाप पाडतायत. दुसरीकडे सिनेमासारख्या क्षेत्रामध्ये सोनालीजी आपण असाल, नेहाजी आपण असाल, हेही क्षेत्र मेल डॉमिनेटेड क्षेत्र म्हटलं जातात, हिरो ओरिएंटेड इंडस्ट्री म्हटली जाते. पण आज कदाचित आपण तो काळ सरपास करतो आहे, पुढे निघून जातो आहे. गेल्या काही वर्षांमध्ये स्ट्रॉंग विमेन सेंट्रिक फिल्म आपण बघतो आणि तिघीचंच आत्ताचं उदाहरण घ्यायचं झालं तर फक्त महिलांपुरतं त्या बोलत नाहीत, तर एक व्यापक सामाजिक भाष्य करणाऱ्या अशा सिनेमामध्ये, आणि ते सिनेमे लोक येऊन बघतायत ही सगळ्यात महत्त्वाची बाब. त्यांच्याकडे केवळ एका अंगाने आपण बघत नाही. तर या सगळ्या बाबींची इथे चर्चा व्हावी आणि तो माझ्या मते महिलांसाठीचा खरा सन्मान ठरेल. फक्त जे आपण
इंग्रजीत जसं म्हणतात की हँड्स दॅट रॉक द क्रॅडल रूल द वर्ल्ड, मराठीत जसं म्हणतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. पण फक्त तेवढं बोलण्यापुरतं मर्यादित न राहता ती खरंच जगाचा उद्धार करणारी जी स्त्री आहे, जगज्जननी जननी, किंवा आपण तिला इतर कुठल्याही भूमिकेमध्ये बघू, एक शक्ती म्हणून बघतो, नारी शक्ती म्हणून बघण्यापेक्षा शक्ती म्हणून आपण तिला कितपत बघतोय, या सगळ्या गोष्टींचा उहापोह इथे व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं झी 24 तास परिवारातर्फे, झी मीडिया परिवारातर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या पुढे देखील असे विविध उपक्रम जेव्हा आम्ही करत राहू तेव्हा देखील आपल्या सगळ्यांची अशीच साथ सोबत आम्हाला लाभावी एवढं बोलतो आणि थोडक्यात आपलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. कमलेश सर, मी तुम्हाला विनंती करेन की अमृता फडणवीस यांचा तुम्ही सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. कृपया अमृता फडणवीसजी तुम्ही व्यासपीठावर यावं. घरोघरी मनोमनी. व्यासपीठावर आलेले आहेत डॉक्टर सोनिया महामुनी, त्यांच्याकडून देखील अमृता फडणवीस यांचं स्वागत केलं जातं. पारसनाथ टीच्या सहसंचालिका आहेत त्या. आणि यानंतर मी विनंती करेन राष्ट्रवादीच्या नेत्या सना मलिक यांनी देखील व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर पारसनाथ टीच्या सहसंचालिका डॉक्टर सोनिया महामुनी, मी आपल्यालाही विनंती करते आपणही मंचावर यावं. खऱ्या अर्थानं सुरुवात करूया झी 24 तास महिला सन्मान सोहळ्याला. मी विनंती करेन कमलेश सुतार सर आपल्याला आणि अमृता फडणवीस जी आपल्याला की आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नेतृत्व गाजवणाऱ्या या सर्व यशस्वी महिलांचा या ठिकाणी सन्मान करावा, सत्कार करावा. चला तर मग बोलवूया पहिल्या पुरस्काराच्या मानकऱ्यांना. त्या आहेत डॉक्टर सोनिया महामुनी. आपल्याला एक्सलन्स इन हेल्थ केअर लीडरशिप अँड क्लिनिकल इनोव्हेशन या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. आरोग्य सेवेला केवळ व्यवसाय न मानता त्याला रुग्णसेवेचं पवित्र व्रत मानणाऱ्या डॉक्टर सोनिया महामुनी या आहेत. खरं तर पारसनाथ टी स्पेशालिटी क्लिनिक्सच्या सहसंस्थापिका त्या आहेत. महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त आहेत त्या. गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालून सांधेदुखी आणि मणक्याच्या विकारांनी त्रस्त हजारो रुग्णांना त्यांनी वेदनामुक्त असं जीवन दिले. तर दुसरा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते पलक शिवकुमार श्री यांना. त्यांना एक्सलन्स इन यंग टॅलेंट अँड सोशल इम्पॅक्ट या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. अवघ्या 13व्या वर्षी मॉडेलिंगची सुरुवात करून 15व्या वर्षी शेकडो स्पर्धकांमधून मिस ग्रीन महाराष्ट्र 2023 जिंकून सर्वात तरुण विजेत्या त्या ठरल्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर त्यांनी अनेक किताबं पटकावली. विशेषतः 17व्या वर्षी इंडियाज मिस TGPC 2025 मध्ये 1700 स्पर्धकांमधून टॉप 5 फायनलिस्ट होऊन त्यांनी इतिहास रचला. खूप खूप अभिनंदन आपले. तर पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते सौ भावना भगवान सांबरे यांना. त्यांना एक्सलन्स इन सोशल अँड एज्युकेशनल वर्क या पुरस्कारानं आपण सन्मानित करणार आहोत. सौ भावना भगवान सांबरे या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा. एक दूरदर्शी आणि अत्यंत समर्पित नेतृत्वपदाची खरी ओळख म्हणजेच भावना भगवान सांबरे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 8 मोफत CBSE शाळा, 26 मोफत क्लिनिक्स, 3 मोफत मल्टी स्पेशालिटी रुग्णालयं, 36 मोफत अभ्यासिका तसंच 46 मोफत पोलीस अकॅडमी ट्रेनिंग सेंटर यशस्वीपणे कार्यरत आहेत. खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप खूप अभिनंदन आपलं. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते तारकेश्वरी धोंडू सोनवणे यांना. तारकेश्वरी धोंडू सोनवणे यांना आपण एक्सलन्स इन रुरल डेव्हलपमेंट या पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. खरं तर बेहेड हे पहिलं हरित क्रांती मुक्त गाव करून रामी नावरा यांसारख्या गावांमध्ये त्यांनी रस्ता, पाणी यांसारख्या सुविधा आणल्या. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर घेण्याची विनंती करते प्राची राजेंद्र साळवे यांना. त्यांना एक्सलन्स इन एंटरप्रेन्योरशिप अँड बिझनेस या पुरस्कारानं आपण सन्मानित करतोय. खरं तर शिक्षण क्षेत्रातून उद्योग विश्वात यशस्वी झेप घेणारं नाव म्हणजे प्राची राजेंद्र साळवे. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते कविता खाडगे यांना. त्यांना आपण आज या ठिकाणी एक्सलन्स इन हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री या पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. साहित्य, प्रवास आणि कथ्थक नृत्यप्रिय हॉटेल पर्लच्या नेतृत्वकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणजे कविता खाडगे. मुंबई विद्यापीठातून राजकारण शास्त्र आणि इतिहासात दुहेरी पदवी त्यांनी संपादित केली. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची
विनंती करते प्रिया काकडे यांना. प्रिया काकडे यांना आपण एक्सलन्स इन डिटेक्टिव्स अँड इन्व्हेस्टिगेशन्स या पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. खरं तर प्रिया काकडे या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील लेडी शर्लॉक म्हणून ओळखल्या जातात. आणि पुढील पुरस्काराच्या मानकरी आहेत अस्मिता पाटील. आणि अस्मिता पाटील यांना आपण एक्सलन्स इन सोशल सर्व्हिस अँड एज्युकेशन या मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करतोय. अस्मिता पाटील या क्षितिज विजन फाउंडेशन आणि प्रज्ञा निकेतन एज्युकेशन सोसायटी इथे एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी आणि प्रोग्राम हेड म्हणून कार्यरत आहेत. त्या वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी कायदेशीर मार्गदर्शन, सामाजिक आधार आणि जनजागृतीचं महत्त्वपूर्ण कार्य करतात. शिक्षण क्षेत्रात त्यांनी सर्वांगीण असं योगदान दिलेलं आहे. खूप खूप आपलं अभिनंदन आणि शिवाय आभार सुद्धा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते शर्वरी लूथ यांना. शर्वरी लूथ यांना आपण एक्सलन्स इन आर्ट अँड एज्युकेशन या पुरस्कारानं सन्मानित करतोय. शर्वरी लूथ डिझाईन स्टुडिओच्या संस्थापिका आणि डिझाईन क्षेत्रातील अग्रणी असं हे नाव आहे. तब्बल 9,000हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. 20,000हून अधिक विद्यार्थ्यांचा विकास साधणाऱ्या या संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत. खूप खूप कौतुक. त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण खरंच अभिनंदन करायला हवं. 9,000हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षित केलंय. 1200हून अधिक शिक्षक आणि प्रशासकीय सहकार्यानं त्यांनी 500हून अधिक कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. खूप खूप आपलं कौतुक आणि अभिनंदन. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते डॉक्टर आरती वारे यांना. डॉक्टर आरती वारे यांना आपण एक्सलन्स इन सोशल सर्व्हिस अँड एज्युकेशन या पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. ज्ञान, संशोधन आणि समाजभान यांचा सुंदर संगम साधणाऱ्या म्हणजे डॉक्टर आरती वारे त्या शिक्षण क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. गेली 18 वर्ष त्यांनी महाराष्ट्रासह बिहार आणि आसामसारख्या विविध राज्यांमध्ये शिक्षण व्यवस्थापन आणि अध्यापन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आणि सध्या त्या महाराष्ट्रातील नामांकित अशा महाविद्यालयांमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते स्कूल टॉपर्सच्या सहसंस्थापिका आणि CEO सौ श्वेता तिवारी यांना. श्वेता तिवारीजी आपल्याला आम्ही एक्सलन्स इन लीडरशिप विमेन ऑफ द इयर या पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. खरं तर स्कूल टॉपर्सच्या संस्थापिका आहेत. त्या अवघ्या 30 वर्षांत विद्यार्थ्यांपासून त्यांनी सुरुवात केली. 1,000हून अधिकच्या आकड्यापर्यंत संस्थेचा विस्तार त्यांनी अतिशय यशस्वीरित्या केलेला आहे. 9वी ते 12वीसाठी JEE नीटसाठी संरचनेत आणि निकालाभिमुख अभ्यासक्रम त्या राबवतात. तर आज राजकीय क्षेत्रातील या दिग्गज महिला इथे उपस्थित आहेत आणि सोबतच आज आपल्यासोबत सगळ्यांच्या आवडत्या अभिनेत्री देखील उपस्थित आहेत. सोनाली कुलकर्णी आणि नेहा पणसे या दोघी देखील उपस्थित आहेत. मी दोघींना देखील विनंती करेन की तुम्ही दोघींनीही व्यासपीठावर यावं. आणि सोबतच मी कमलेश सरांना पुन्हा एकदा विनंती करेन की व्यासपीठावर यावं आणि त्या दोघींचंही तुम्ही स्वागत करावं. झी 24 तास, 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 झी 24 तास. असो बातमी, असो मुलाखत, चर्चा, चिंतन अथवा रंजन, हो ग्रामीण शहरी देश विदेशी सर्व जगाचे समग्र दर्शन. जगणे सुंदर करण्यासाठी सत्य शिवाचा ध्यास. मी आपल्याला विनंती करते की आपण आपल्या पुढच्या पुरस्कारार्थींना सन्मान करावा त्यांचा. आणि आता मी मंचावर येण्याची विनंती करते सौ अनिता देवुलकर आणि सौ दीप्ती सावंत यांना. त्यांना आपण एक्सलन्स इन विमेन अचिव्हर इन एज्युकेशन या पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. क्रोस मुंडे वर्ल्ड स्कूलच्या माध्यमातून केम्ब्रिज आणि ICSE अभ्यासक्रमांचं अनोखं असं एकत्रीकरण करून फिनिश शिक्षण पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या एकात्मिक विकासाला चालना देणाऱ्या म्हणजे सौ अनिता देवुलकर आणि सौ दीप्ती सावंत यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप खूप तुमचं
अभिनंदन. आणि नेहा सोनाली, मी आपल्याला विनंती करते की आपण स्थानापन्न. मी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना विनंती करेन की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर पारसनाथ तिच्या सहसंचालिका डॉक्टर सोनिया महामुनी, मी आपल्यालाही विनंती करते की आपणही मंचावर यावं. पाठीवरचे आपण सारे सखी सोबती हृदयी आशा जिद्द अंतरी आभानांची मुळी न भीती पुढचे पाऊल पुढे रितू तावडेजी, मी आपल्याला विनंती करते की आपण आपल्या पुढच्या पुरस्कारार्थींचा सन्मान करावा या ठिकाणी. आणि त्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते हेमा येऊल यांना, ज्या पर्यावरण संरक्षक आहेत. त्यांना एक्सलन्स इन वेस्ट मॅनेजमेंट अँड सस्टेनेबिलिटी हा पुरस्कार देऊन आपण सन्मानित करतोय. खरं तर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून यशस्वी अशी कारकीर्द गाजवल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून स्वावलंबनाचा मार्ग निवडला. कृपया आपण मंचावर यावं. मुलांच्या संगोपनानंतर पुन्हा सुरू केलेल्या व्यवसायात यजमानांनी त्यांच्या पाणी व्यवस्थापन अनुभवाचा उपयोग करून 2009 मध्ये प्रथम एन्व्हायरॉन्टेक सोल्युशन स्थापन केली. सांडपाणी प्रक्रिया आणि ओल्या कचऱ्यातून खतनिर्मिती मशीन्सद्वारे त्यांनी ही खतनिर्मिती केलेली आहे. अतिशय उल्लेखनीय असं हे कार्य आहे. खूप खूप अभिनंदन. आणि यानंतर मी मंचावर अशा व्यक्तीला बोलवणार आहे ज्यांच्या कार्यातून महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळालेली आहे आणि ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं विधान परिषदेच्या सभागृहाला एक जोरदार स्वागत करूयात. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचं. मी कमलेश सुतार सर आपल्याला विनंती करते की आपण मॅडमचं या ठिकाणी स्वागत करावं. कमलेश सुतार सर, मी आपल्याला विनंती करते आपण नीलम गोऱ्हे मॅडमचं या ठिकाणी स्वागत करावं. आपण सारे सखी सोबती हृदयी आशा जिद्द अंतरी आभानांची मुळी न भीती पुढचे आणि आता मी पुरस्कारार्थींना विनंती करते आपण मंचावर यावं. मी विनंती करते नुपूर पवार आणि गौरी ढोले पाटील आपल्याला आपण मंचावर यावं. आपल्याला एक्सलन्स इन बिझनेस अँड सोशल लिडरशिप या पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे. 2012 साली झालेल्या अपुऱ्या पावसानं प्रेरित होऊन गौरी ढोले पाटील आणि नुपूर पवार यांनी वृक्षारोपण, पक्षीगृह आणि पाणी संवर्धनानं पर्यावरण सेवा केली. माळीण भूस्खलनात बालकांना मदत करत कलाग्रामचा जन्म झाला. कलेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबन देणारं हे व्यासपीठ आहे. नव कलाकारांना त्यांनी संधी दिली, उद्योजकांना बाजार दिलं. खूप खूप आपले अभिनंदन आणि कौतुक. कलाग्राममधून नवकलाकारांना संधी सुद्धा मिळाली, उद्योजकांना बाजार सुद्धा मिळाला आणि या खरेदीमधून समाजकार्याला हातभार सुद्धा लागला. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते अंकिता चेतन सेठी आणि नुजत सुहेल खान यांना. एक्सलन्स इन हेल्थ केअर इनोव्हेशन अँड सोशल इम्पॅक्ट या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं जात आहे. कृपया आपण मंचावर यावं. अंकिता चेतन सेठी आणि नुजत सुहेल खान या दोन कर्तृत्ववान महिलांनी एकत्र येत ऑर्थोझेक प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था स्थापन केली. रुग्णांचं चालणं सुसह्य व्हावं यासाठी त्या उच्च दर्जाचे पेशंट फ्रेंडली फुटवेअर तयार करतात. खूप खूप अभिनंदन आपलं. हो ग्रामीण शहरी देश विदेशी सर्व जगाचे समग्र दर्शन जगणे सुंदर करण्यासाठी. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते गायत्री सुनील घुले यांना. आपल्याला एक्सलन्स इन फूड प्रोसेसिंग अँड स्पायसेस इंडस्ट्री या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. गायत्री सुनील घुले या समाजशास्त्र आणि मानसोपचार शिक्षित सामाजिक कार्यकर्त्या आणि समुपदेशिका आहेत. आयरा फाउंडेशनच्या संस्थापिका म्हणून महिला सक्षमीकरण, कौशल्य प्रशिक्षण, आरोग्य शिबिरं आणि पर्यावरण संवर्धन त्या राबवतात. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन आपलं. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते आसमा खान यांना. जिद्द, मेहनत आणि उत्कृष्टतेची ओढ मनात ठेवून सौंदर्य क्षेत्रात सर्वोच्च शिक्षण घेण्याचा त्यांचा प्रवास खरोखर प्रेरणादायी आहे. स्वित्झर्लंड येथील सिडेस्को परीक्षा त्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली असून सिंगापूर, थायलंड अशा ठिकाणांहूनही त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलंय. आज त्या स्पार्कल ब्युटी इन्स्टिट्यूट यशस्वीपणे चालवत आहेत. आपले खूप खूप मनापासून अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ.
यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते दीप्ती साठे आणि डॉक्टर शलाका जोशी यांना. त्यांना एक्सलन्स इन हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम अँड PR या पुरस्काराने आपण सन्मानित करतोय. डिझाईन मीडिया ही आरोग्यविषयक जनजागृतीपर कार्यक्रमांची निर्मिती करणारी संस्था आहे आणि दीप्ती साठे या संस्थेच्या संचालिका आहेत, तर डॉक्टर शलाका जोशी या कार्यक्रमांच्या निर्मात्या आहेत. दीप्ती साठे आणि डॉक्टर शलाका जोशी यांना समाजातील आरोग्यविषयक जनजागृतीपर कार्यासाठी, विशेष करून महिलांमधील आरोग्यविषयक चळवळ चालवण्यासाठी हा पुरस्कार दिला जातोय. यासोबतच दीप्ती साठे यांनी ग्राफिक डिझाईन या विषयावर 3 महत्त्वपूर्ण पुस्तकांचं लिखाण केलंय. ही पुस्तकं विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी सर्व कला महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. तसंच डिझाईन मीडिया या संस्थेच्या माध्यमातून त्या आरोग्यविषयक जनजागृतीपर कार्यक्रमांची निर्मिती करतात. डॉक्टर शलाका जोशी या डिझाईन मीडियाच्या माध्यमातून हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम्स, हेल्थ कॅम्प, आरोग्य जागरण मंचावरून लेक्चर्स, गरजू रुग्णांना योग्य मार्गदर्शन आणि विविध आघाडीच्या वृत्तपत्रातून, मासिकातून लेखन असे अनेक उपक्रम अखंड चालवतात. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते ॲडव्होकेट गार्गी सांडू यांना. एक्सलन्स इन इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स फॉर सोशल कॉज अँड सोशल इम्पॅक्ट हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करते. गुड फेलोज इंडिया या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या त्या को फाउंडर आहेत. ही संस्था भारतातल्या जास्तीत जास्त वयोवृद्ध नागरिकांना, आजी आजोबांना त्यांचं एकटेपण दूर करून त्यांना आनंद आणि आरोग्य मिळावं यासाठी कार्यरत आहे. या उपक्रमात सुशिक्षित तरुण तरुणींना वैशिष्ट्यपूर्ण ट्रेनिंग देऊन त्यांना सिनियर सिटीझन सोबत अतिशय जबाबदारीनं जोडून दिलं जातं. तसंच ॲडव्होकेट गार्गी सांडू यांची मुंबई बुकलीज ही संस्था पुस्तकदान उपक्रम आणि शाळांमध्ये वाचनालय उभारणीद्वारे वाचनाची आवड पुन्हा पुन्हा निर्माण व्हावी यासाठी कार्य करते. तसंच 125 वर्षांचा सोनेरी इतिहास असलेली सांडू फार्मास्युटिकल्स मध्ये गार्गी सांडू या लिगल आणि कॉम्प्लायन्स उपक्रमांचं नेतृत्व करतात. आपल्याला विनंती करते आपण इथेच थांबावं. सर्व पुरस्कारार्थींना मी विनंती करते आपण या मंचावर यावं. आपला एक सुंदर असा फोटो काढायचा आहे. सर्व पुरस्कारार्थींचे खूप खूप मनापासून अभिनंदन. आभारांची मुळी न भीती पुढचे पाऊल पुढेच टाकू अभंग हा विश्वास मराठी माणसाचा तर या फोटो सोबतच माझ्या समोर जी फ्रेम दिसते ती सुद्धा टिपण्याचं मला खरं तर मोह नाही आवडत आहे. इतकी सुंदर, कारण त्यांचे जे सहकारी आहेत, मित्र परिवार आहेत, नातेवाईक आहेत, ते सुद्धा त्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये हा सुरेख असा क्षण टिपतायत. सर्व पुरस्कारार्थींचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. झी 24 तास महिला सन्मान को पॉवर्ड बाय चितळे बंधू, ओनली लव्ह, नो पाम ऑइल, पारसनाथ तेल, सुंदर मी, निरोगी मी. स्पेशल पार्टनर GP पार्सिक सहकारी बँक लिमिटेड, नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग. सुदर्शन सौर. सोलार म्हटलं की 35 वर्षांपासून एकच विश्वास, विश्वासार्ह नाव सुदर्शन सौर.